आज आपण जाणून घेऊया निर्जला एकादशीबद्दल. निर्जला एकादशी सर्व 24 एकादशींमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी किंवा भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हटले जाते. वर्षातून 24 एकादशी येतात. जर तुम्हाला वर्षातील सर्व एकादशी पाळणे शक्य नसेल तर केवळ निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. ह्या व्रतामध्ये सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाण्याचे थेंबही न घेता निर्जळ उपवास करावा लागतो. त्यामुळे त्याला निर्जला म्हणतात. हे व्रत संयम, तप आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य, आरोग्य आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. निर्जला एकादशीची मुख्य देवता भगवान विष्णू म्हणजे श्रीहरी ही आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा अर्चा केली जाते. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करणे ह्या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते. ह्या एकादशी मागची एक पौराणिक कथा आहे, ती मी आपणाला सांगतो. ह्या एकादशीच्या निर्मितीची आणि भीमसेनी एकादशी नाव पडण्यामागची कथा महाभारत काळाशी जोडलेली आहे. पांडवांमध्ये भीम सोडून युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता कुंती व द्रौपदी हे सर्वजण प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशींचे व्रत अतिशय नियमपूर्वक करत असत. उपवासाच्या दिवशी घरात कोणीही अन्न ग्रहण करत नसे. भीम हा अत्यंत बलवान होता आणि त्याच्या पोटाला भूक नावाचा अग्नी होता. त्यामुळे भीमाला भूक सहन करणे अजिबात शक्य नसायचे. ह्या कारणाने भीम एकादशीचे व्रत करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला नेहमी पश्चाताप व्हायचा की आपण देवाच्या भक्तीत मागे पडत आहोत. ह्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भीम महर्षी वेदव्यास यांच्याकडे गेला. भीमाने व्यासांना सांगितले की माझ्या कुटुंबातील सर्वजण एकादशीचे व्रत करतात, पण मला तीव्र भुकेमुळे उपवास करणे शक्य होत नाही. उपवास न केल्याने मला नरकात जावे लागेल का? कृपया मला असा एखादा सोपा मार्ग सांगा ज्याने मला उपवास न करताही सर्व एकादशींचे पुण्य मिळेल. महर्षी वेदव्यास यांनी भीमाची व्याकुळता पाहून सांगितले, भीमा, जर तुला वर्षातील सर्व उपवास करणे शक्य नसेल तर तू ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचे एकच व्रत कर. ह्या दिवशी अन्न आणि पाणी ह्यांचा त्याग करावा लागतो. जर तू हे एक व्रत पूर्ण केलेस तर तुला वर्षातील सर्व 24 एकादशींचे पुण्य एकाच वेळी मिळेल. महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून भीमाने अत्यंत कठीण असूनही हे निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केले. भीमाने हे व्रत केल्यामुळे ह्या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासून ह्या व्रताची निर्मिती झाली. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारे आणि मनाला शिस्त लावणारे हे व्रत भगवान विष्णूंच्या कृपेने मानवाला मोक्षाकडे घेऊन जाते. आभार. कुलस्वामिनी ज्योतिष कार्यालय, 87 एकता नगर, बिलाडी रोड, देवपूर, धुळे.